नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत माथेरानला. तेव्हा व्हिडिओ स्किप करू नका, लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही घरातून निघालेलो. हे जे लोकेशन आहे हे पिंपरी चिंचवडचं आहे. सकाळ सकाळचं पिंपरी चिंचवड बघा किती शांत असतं. पिंपरी चिंचवड किती शांत दिसत आहे बघा. सकाळचं 5 वाजलेले आहेत आणि ह्या टायमिंगमध्ये कधीच एवढी शांतता आम्ही आत्तापर्यंत पाहिलेली नव्हती. पण सकाळ सकाळची जर पाहायला गेली तर खूपच शांतता आहे या ठिकाणी. बघतोय या ठिकाणी जी बस आहे ती स्टार्ट झाली होती. मुलं मुली खूपच एन्जॉय करत होते. जी की ही जी संस्था आहे या संस्थेकडून ही ट्रिप निघाली होती माथेरानला. माथेरानला जाताना पिंपरी चिंचवड टू माथेरान हे 3 तासाच्या अंतरावरती आहे. पण अगदीच जवळच त्या ठिकाणी महडचा विनायक चिंतामणी गणपती सुद्धा आहे. तर त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा जाणार आहोत, जे की इथून 2 तासाच्या अंतरावरती आहे. निसर्गाला सुरुवात ही लोणावळ्यापासूनच होते. तर आता लोणावळा पण येणार आहे जवळच आणि तुम्हाला निसर्ग बघायला सुद्धा भेटणार आहे, जो की आता पुढे आहेच. मस्त डोंगरांमध्ये धुकं पडलेलं आहे, ढगात दिसतंय, ढगाळ वातावरण आहे, मस्त ऊन. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 6:30. बस आमच्या मुलांची आहे
आणि 2 बसेस केल्या होत्या, त्यामध्ये मुलं होती आणि एका बसमध्ये मुली होत्या. आता सकाळचे वाजलेले आहे 7:30 आणि आता आम्ही घाट पण चालू केलेला आहे. घाट लागेल आता आम्हाला आणि त्याच्यानंतर मग बोगदा लागेल. बघा तुम्हाला दिसते खूप मजा आली होती ह्या टायपिंगमध्ये घाट क्रॉस करताना. आणि वातावरण पण तुम्ही बघतायच कसं आहे, धुकाळ वातावरण आहे. डोंगराच्या इथे पण धुकं दिसते तुम्हाला त्या लेनमध्ये. खूप मजा आली होती. जाताना तर खूपच मजा आली, पण येताना अजिबात कपॅसिटी नव्हती. तुम्हाला मी दाखवेलं शेवटला की येताना आमची इतकी फजिती झाली होती, इतके आमचे पाय दुखत होते मुलींचे, टीचर्स वगैरे जे होते त्यांचे, की काहीच कपॅसिटी नव्हती. येताना माथेरानमध्ये इकडं तिकडं फिरलो खरं, पण येताना अतिशय आम्हाला त्रास झाला. एक दिवस आम्हाला दुसऱ्या दिवशी सुट्टी भेटली, जी की खूप पाय दुखत होते, झोप आली होती. एवढी मज्जा केल्यानंतर एवढं थकल्यानंतर येणारच. ठीक आहे, पुढे कंटिन्यू बघा, स्किप करू नका व्हिडिओ. लोणावळ्याच्या घाटानंतर ना हे जे स्पॉट दिसतच आहे तुम्हाला, या ठिकाणी आम्ही थांबलो होतो फोटो काढण्यासाठी. भरपूर मुलांनी एन्जॉय केले ह्या ठिकाणी, भरपूर सारे फोटोज वगैरे काढले आणि नंतर ना इथून परत आमची ट्रिप चालू झाली पुढे. मी तुम्हाला इथला सीन दाखवते. एक निसर्ग प्रेमींसाठी खूपच भुरळ पाडणारा सीन आहे हा, की दिसतच आहे तुम्हाला की किती. सकाळचे वाजलेले होते 7:45. तुम्ही सीन बघताच आहे की किती सुंदर दिसत आहे हे घाटामध्ये. खूप सुंदर वातावरण होतं, खूप छान वाटत होतं. सर्व लोक इथे फोटोज काढण्यासाठी, सीन बघण्यासाठी आवर्जून येऊन इथे थांबायचे, फोटोज वगैरे काढायचे. तसं ह्यातले आम्ही सुद्धा होतो की या ठिकाणी येऊन छान फोटोज वगैरे काढले. खूप घनदाट असं इथले वेलीज आहेत, की डोंगर वगैरे तुम्हाला दिसतच आहे. पाठी सनराइज होत आहे. खालून
परत इथून एक रस्ता आहे जो की खाली मुंबईकडे जाणारच आहे। इकडे मुलांनी तिथे आलेले पर्यटक जे होते त्यांच्या गाड्या घेऊन फोटोज वगैरे काढलेले आहेत। हे मुलं आहेत आमची। खूप मुलांनी मुलींनी एन्जॉय केलेला आहे त्या टायपिंग मध्ये, त्या स्पॉट वरती। घाट संपल्यानंतर आता बोगदा लागणार होता, जो की आता तुम्हाला पुढे दिसेलच। आणि आता बरोबर 8 वाजले होते की आम्ही तिथून निघालो आणि तिथून पुढे आमचा घाट पण संपला आणि नंतर तिथे त्या ठिकाणी बोगदा सुद्धा लागलेला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की तुम्हाला दिसेलच आता की या ठिकाणी जो खोपोलीचा जो घाट होता तो संपला आणि नंतर बोगदा वगैरे लागलेला आहे। लाईटीचा बोगदा आहे हा। बोगदा छोटाच होता एकदम, लगेच संपला। त्यामध्ये पण बसमधून भरपूर सारे मुलं मुली आवाज काढत होते। बघा या ठिकाणी संपलाय बोगदा आता। आणि आता परत आपण खाली उतरत आहोत, जो की खाली उतरताना पण आपल्याला छोटासा एकदम घाट लागेल। सगळीकडे छान हिरवळ पसरलेली होती, सूर्यप्रकाश त्या झाडांवरती पडला होता। खूप सुंदर असं ते वातावरण तो सीन दिसत होता शूट करताना। तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये। तुम्हालाही माथेरानमध्ये जाऊन खूप मजा येईल, एकदा विजिट करा त्या ठिकाणी। या ठिकाणी आम्ही घाट उतरल्यानंतर जवळच तिथे मंदिर होतं, जे की गणपती बाप्पांचं मंदिर होतं। त्या ठिकाणी आम्ही तिथे एंट्री केली। भरपूर चालून पुढे गेल्यानंतर तिथे आम्ही लाईन वगैरे लागलेल्या होत्या। वरद विनायक जे गणपतीचं नाव आहे त्या ठिकाणी, जे की आपले 8 गणपतीपैकी एक होतं मंदिर। तिथे थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही नाश्ता केला, जो की वडापाव खाल्ला। आणि वडापाव खाल्ल्यानंतर आमचा प्रवास परत चालू झाला माथेरानच्या दिशेने। शेवटी आम्ही माथेरानमध्ये पोहोचलो आणि माथेरानमध्ये पोहोचल्यानंतर तिथून त्यांच्या गाड्या, जे की आतमध्ये बस जाण्यास एंट्री नाहीये,
मग त्यांच्या गाड्यातनं आम्ही गेलो आणि त्यांच्या गाड्यात गेल्यानंतर ना एका गाडीमध्ये एका व्हॅनमध्ये फक्त 5 जण आणि एक सोबत टीचर असे आम्ही गेलो. एकाचं तिकीट जे आहे, प्रत्येक मुलाचं तिकीट हे 100 रुपये आहे, जे की बॉटमपासून ते एंट्री पर्यंत पोहोचण्यासाठीचं, जे की 10 किलोमीटर अंतरावरती जे आहे माथेरानवरती, त्या ठिकाणी 100 रुपये प्रत्येकाला तिकीट आहे. तसंच आम्ही 41 जण होतो. आम्ही वरती गेलो, जे की तुम्हाला व्हॅनमधून सुद्धा सीन जो आहे निसर्गाचा तो दिसत आहे की खूप सुंदर तो प्रवास होता. खूप छान वाटलं. खूप छान असा तो घाट होता की आपल्याला ते वरपर्यंत घेऊन जात होता. जे की तुम्हाला निसर्ग हा दिसतोच की आम्ही आता डोंगरावरनं चाललेलो आहोत.
वरून तुम्हाला तर दिसतच आहे की किती सारं धुकं साचलेलं आहे. आणि त्या टायमिंगला वाजले होते 10:30 की 10:30 वाजता सुद्धा धुकं जे की वरून दिसत आहे तुम्हाला, की बघू शकता तुम्ही व्यवस्थित की ह्या ठिकाणी एक ते दोनच असे धबधबे पण आहेत, वॉटरफॉल पण आहेत. आणि नंतरचा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला दिसतोच आहे की धुकंसुद्धा आहे ह्या ठिकाणी. आता आम्ही परत वरती जातोय. या ठिकाणचे जे रस्ते आहेत ते खूपच वळणदार होते. हे सर्व जे व्हाईट व्हाईट जे काही दिसते तुम्हाला ते सगळं धुकं आहे, की खालचा जो प्लेस आहे तो काही दिसतच नाहीये. बघा तुम्ही, खूप वरून शूट केलंय त्यामुळे ते झाडं पण मध्ये येतात त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, पण पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की हे सर्व काही धुकं आहे. जे की 10:30 वाजता हा व्हिडिओ मी शूट केला होता त्या टायमिंगला. ठीक आहे.
आवाज एवढा मोठा आहे ना. चला ए ग्रुप ग्रुप चला 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 ओ जोडी करून थांबा ग, खरंच जोडी करून थांबा. चला चला मॅडम बघू. ओ मॅडम कुठे आहेत? हा चला. कुठे गेले? काय एवढा एवढा मोठा डब्बा आणलाय? अगं लय जेवण आहे माहितीये का? काय बोल एवढंच कोणासाठी? सगळ्यांसाठी. वाव चिंचा. ए चला चला. आपले आणले. आपले आणले. ए पण नाही वाटते माकडाचा. माकड लपले असतील सगळीकडे. का त्याचं येऊन हातात द्यावे. आज कसं येते ना शेणाचं वॉशरूम गारगी असेल. ऐक होय ए भक्ती एकता इकडून आई शपथ कुठे थांबणार आहेस? सगळे थांबतील तेव्हा थांबू आपण सगळे. कशाला काय जेवायला? जेवायला कशाला असतं? हा ग्रुप आहे का? ग्रुप गेला पुढं. ग्रुप कुठलाही कुठं घुसलाय? पाय पकडूनच बसावं लागणार आहे तुझ्या. हा केदारनाथ. हाती आला. मी केदारनाथ चढली. बॅग दे तू, बॅग दे मला. नाही चालशील बॅग दे मला. पांढरा शून्य ए चला चला पटकन पळा पळा. गाडी बघा गाडी बघा. होय मॅडम. ओ पळा पळा. चला चला. गार्गी काय दमलीस काय? चला ठरलं तर मग सिरियल आहे ना ती इथेच झाली आहे. ठरलं तर मग माथेरानचे ठरलं तर मग नव्हती का सिरियल? आहे ना अजून ती सिरियल इथं झालंय त्यांचं शूटिंग. ती सायली ना फिरवायला नेती माथेरानला. 2 जण जातात. गाडी पोरं आपली आहेत ना सगळी. पुढे ते सरांसोबत
मग कसं वाटतंय तुम्हाला माथेरानमध्ये येऊन ट्रिपला? छान वाटते. असं वाटते हा, एखादं हे पाहिजे होतं उतरून घेऊन जायला तर खूपच काय पाहिजे होतं? हे म्हणजे काय असतं ते सांग. वगैरे घोडा वगैरे. एक रिक्षा तरी पाहिजे होता, पण खूपच पाय दुखलेत आमचे. बर उतरून घेऊन गेलं तर बरं वाटलं असतं, मस्त वाटलं. बर. गाडी अजून? ऑटो घेऊन ये ना. अजून काय वाटतं तुम्हाला माथेरानमध्ये येऊन? चांगलं वाटतंय, बट पाय दुखतायत अजून खूप. पाय दुखतात. काय दमल्या काय? कुठं जायचंय? थांबा मग आता. तीन आहेत, थांबा. गाणं पाहिजे होतं ना मला जाताना. कोणाला? नाही, स्पीकर पाहिजे होता. बॅटरी संपली आहे, 2 मिनिटं नव्हे पाहिजे होते का असं म्हणते. मॅडम आता तुषार पहिले. ओ मॅडम, थांब की जरा. वाव, यस इथं मी आलते, इथं मी आलतेच. जस्ट लुकिंग लाईक वाव. मंडळींनो बघा आमचा यू कसला भारी आहे. तुम्ही येऊ शकणार नाही तर कधी, फक्त आम्ही शिवू शकतो. वाघ असतील खाली? असतील ना. बाबा गुरगुर करतोय. लय स्लो आहे. भारी आहे ना? त्याला काही नाही, छान. सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज छत्रपती श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तुला पर्याय होता दुसरा. हो, मी थांबत होते. कोणाला बोलतोय?